तर सोमवती अमावास्येची नक्की काय कथा आहे मी तुम्हाला सांगते। शिवशंकरांचा अवतार खंडोबांना मानलं जातं। शिवशंकरांच्या डोक्यावर आपल्याला चंद्र बघायला मिळतो। जरी अमावास्येला आकाशात चंद्र दिसत नसला तरी सुद्धा शिवशंकरांच्या डोक्यावर चंद्र असतो। त्यामुळे सुद्धा आपण या अमावास्येला म्हणजे सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावास्येला आपण शिवाची आणि शक्तीची म्हणजे पार्वतीची एकत्रित उपासना करतो। त्याचप्रमाणे इथे खंडोबाच्या इकडे आपण बघितलं तर इथे द्वै शिवलिंग आहे, म्हणजे शक्ती आणि शिव हे एकत्र इथे आपल्याला बघायला मिळतात। त्यामुळे सुद्धा खंडोबांची उपासना केली जाते। दुसरी आख्यायिका अशी सांगितली जाते की खंडोबांनी करामाईला असं वचन दिलं होतं की 6 महिन्याने जी सोमवती येते तेव्हा मी ह्या करेच्या पात्रात आंघोळ करायला येईन, आणि म्हणूनच खंडोबांची आणि म्हाळसाबाईंची मूर्ती ही करा नदीत पालखीतून आंघोळीसाठी नेली जाते। देव तिथे आंघोळ करतात, स्नान करतात। तिसरी आख्यायिका अशी सांगितली जाते की जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा देव आणि दानवांनी समुद्र मंथन केलं होतं। त्यावेळेला त्यातून अनेक रत्न बाहेर पडली आणि त्याचप्रमाणे रंभा अप्सरा सुद्धा समुद्र मंथनातून बाहेर आली। त्यावेळेला रंभा इंद्राच्या वाट्याला आली, परंतु तिच्या मनात कुठेतरी भगवान शिवशंकरांशी विवाह करण्याची इच्छा होती। परंतु शिवशंकर हे शंकर रूपात पार्वती सोबत एकनिष्ठ होते। त्यामुळे रंभाची ही इच्छा त्यावेळेला पूर्ण होऊ शकली नाही। तेव्हा तिने तिची ही खंत नारद मुनींकडे व्यक्त केली। तेव्हा नारद मुनींनी तिला सांगितलं की तू शिवशंकरांची उपासना कर, नक्कीच ते तुझ्यावर प्रसन्न होतील। आणि तेव्हा रंभाने शिवशंकरांची उपासना करायला सुरुवात केली आणि त्यावेळेला शिवशंकरांनी तिला आशीर्वाद दिला की जेव्हा मी खंडोबा रूप घेईन तेव्हा तुझा पत्नी म्हणून स्वीकार करेन। आपल्याला वाघ्या मुरळींच्या अनेक गाण्यांमध्ये ज्याप्रमाणे म्हाळसा आणि भानुबाई या खंडोबांच्या पत्नी आहेत असं आपण ऐकलंय, त्याचप्रमाणे रंभाई शिंपीण ही सुद्धा खंडोबांची एक पत्नी आहे असं त्या गाण्यांमध्ये, त्या आख्यायिकांमध्ये आपल्याला ऐकायला मिळतं। तर ह्या सगळ्या लोक आख्यायिका आहेत, यामध्ये किती सत्य आहे किती नाही माहित नाही, पण जेवढी माहिती माझ्यापर्यंत पोहोचली तेवढी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। तर या रंभा शिंपिणीला भेटण्यासाठी करामाईच्या इथे जे रंभाई मंदिर आहे तिथे देवांचं म्हाळसा देवींसोबत प्रस्थान होतं आणि तिथे करापात्रात देव आंघोळ करतात आणि रंभाई शिंपिणीची भेट घेतात। तर अशी ही सोमवतीची आख्यायिका आहे आणि सोमवतीचा महिमा आहे।